नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एक फार सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. बघा, मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो. तसंच सहवासातल्या माणसांचं सुद्धा असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात. तर काही कितीही सहवासात असली ना तरी त्यांच्याविषयी आतून ओढ वाटतच नाही. कारण माणसाच्या स्वभावातला गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, विनयशीलता या गोष्टी आपल्याला आवडत असतात. आणि हे जर गुण समोरच्या व्यक्तीमध्ये असतील तर अशा व्यक्तीची काही क्षण जरी सोबत मिळाली ना तरी ती हवीहवीशी वाटते. बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातल्या समईच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो ना, अगदी तसंच आयुष्यात अशी माणसं कधी भेटली ना तर जीवापाड प्रेम करावं त्यांच्यावर. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याबरोबर असणं आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई असते आणि प्रत्येकाच्या वाट्याला ती येतेच असं नाही आहे. म्हणूनच अशी माणसं नशिबानं कधी भेटलीच तर ती हळूवार जतन करावी आपल्या हृदयाच्या एका कप्प्यात कायमसाठी. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.